राजा पोज आणि सर्वांना बघतोय खाली. व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठवड्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आहे ना 1 वर्षानंतर आता आलोय मुंबई झू, अर्थातच राणीच्या बागेत. मागच्या वर्षी कधी आलेलो, जेव्हा नवरात्री संपलेली ना, तेव्हा मी रविभाई असे आम्ही बरेच लोक आलेलो. आणि आज जरा म्हणजे गुरुवारी आलोय, तर पाऊस पण होता हप्ताभर. तर बोललो आता कुठे जायला भेटत नव्हतं, तर बोललो आता मुंबईच्या राणीच्या बागेत आलोय. आणि खूप बघू काय काय चेंजेस झाले, सगळे अपडेट तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. बघू आता 1 वर्षानंतर काय काय चेंजेस झाले. मागच्या वर्षी असं समजलं होतं की लवकरच सिंह येणार आहे, पण आता आलाय का नाही ते पण बघायला भेटेल आपल्याला. तर लवकरच आपण आता आतमध्ये जाऊया. पहिली तिकीट काढूया. तिकीट काउंटर तिकडे आहे. तर आता आपण जो कसा आलोय म्हणजे भायखळा स्टेशनवरून आपण आतमध्ये बघितलं तर गर्दी खूप कमी आहे. आता गुरुवारचा दिवस आहे म्हणून. तर चला आता डायरेक्ट आपण तिकीट काढायला जाऊया आणि तिकडनं आतमध्ये जाऊन ब्लॉग सुरुवात करूया. चला. गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, तुम्ही इथं पाहू शकता असा प्रकारचा नकाशा आहे इथे. संपूर्ण काय काय कुठल्या जागी आहे हे सर्व इथं दिलेलं आहे. आणि इथं लिहिले आहे द मुंबई झू, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय. तर चला आता आपल्याला जायचं तिकीट काढायला. पहिलं या ठिकाणी तिकीट काउंटरवरती तुम्ही बघू शकता. आणि इथे गाडी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. इथे बघा 4 व्हीलर लावलेली आहे. स्कॅन करा, तिकीट मिळवा. इथं लिहिले प्रवेश करणार तिकीट खिडकीजवळ. तिकिटाची प्रत्यक्ष प्रिंट घ्या. म्हणजे त्या साईडला आपल्याला तिकीट काढायचे. ऑनलाईन आहे. आणि इथे योगेश. तर चला मित्रांनो, आता पुढे पुढे आपल्याला जायचं आहे तिकीट काउंटरच्या इथे तिकीट काढायला. जर तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढायची असेल तर इथे स्कॅनर दिलेले आहे. इथे ऑनलाईन तिकीट काढू शकता. आणि ऑफलाईन तिकीट काढायची असेल तर त्या साईडला आहे, तर ऑफलाईन तिकीट काढू शकता. लिहिलेलं आहे तर बघा, इथं लिहिलेलं आहे ऑनलाईन तिकीट कक्ष. बघा 50 रुपये. लहान मुलाची बघा 12 वर्षाखाली मुलगा असेल त्याला 25 रुपये आणि फॅमिली असेल तर 100 रुपये अशी तिकीटची प्राईस दिलेली आहे. आणि इथे बघा तिकीट खिडकी आहे. इथं ऑफलाईन तिकीट काढू शकता, सेम प्राईस आहे. तर बघा कॅश दिली तर डायरेक्ट. तर मित्रांनो, फायनली आपण तिकीट काढलेली आहे. आपण 2 तिकीट काढलेले आहे. आपण 2 जण आहोत. तर दुसरा कोण हे तुम्हाला दाखवतो. योगेश चंदवनकर, मुंबई गणपती, आपलं ट्रॅव्हल विथ योगेश. तर आपलं तेच चालू आता 2 तिकीट काढलेले, आम्ही दोघं जाणार आहोत. आता आतमध्ये काय चेंजेस आहे हे सर्व अपडेट देणार आहोत तुम्हाला. आता फायनली आपण तिकीट काढलेली इकडे. इथे बघा, इथे पण भारी दाखवलेले आहे. सो डायनासोर बघा, डायनासोर आहे. उठला ना खाली. यो ना डायनोसॉर काय खायचं. सो या साईडला बघा डस्टबिनची व्यवस्था पण केलेली आहे. कचरा कुठे टाकू नका खाली. निसर्ग स्वच्छ ठेवा. इथे तुम्हाला काय कचरा टाकायचा असेल तर या डस्टबिनमध्ये टाकू शकता तुम्ही. सो चला आता आपण पुढे जाऊया. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नळ दिलेला आहे.
आणि हे बघा कसं बनवलेलं आहे, पूर्ण बाटल्या लावलेल्या आहेत खाली खाली बाटल्या लावलेल्या आणि वरती नळ आहे बघा. एक पाण्याचं एक या लोकांनी दाखवलेलं आहे, खूप छान बनवलेलं आहे बघा. इथं हरिण आहे, हरण हरण. मगर, मगरीवर कावळा बसलाय, नकली मगर ही. तर पेंग्विन आहे, ते बदक आहे. मुंबई झू मध्ये आपले स्वागत आहे. चला आता आपल्याला सरळ जायचंय. इथं मेन गेट आहे, मेन गेट मध्ये आपल्याला एंट्री करायची आहे खाली. इथे बघा तोफ ठेवलेली आहे आणि इथे बघा बारूद आहे आणि इथे तुम्हाला समोर दिसतोय दगडाचा हत्ती आहे, खूप मस्त आहे. आणि समोर तुम्हाला दिसतंय ही म्युझियम आहे. इथे व्हिडिओ फोटो काढायला अलाउड नाही आहे, त्यामुळे आपण इकडे जाऊ नाही शकत आणि शूट पण नाही करू शकत. सो आता आपल्याला जायचं डायरेक्ट गेटच्या आतमध्ये. चला. फायनल तिकीट आता फाडलेली आहे. सो बघा आता आपण आतमध्ये या गेटच्या आतमधून एंट्री केलेली आहे आणि इथे बघा काळा घोडा आहे. इथे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि समोर काळा घोडा आहे. आणि इथे बघा ना एक झाड आहेत, या झाडांमध्ये बघा ना फुलं किती भारी भारी आलेली आहेत. 2-3 दिवस पाऊस पडला, कसं हिरवगाळ दिसतंय बघा ना, निसर्ग खूप छान दिसतंय बघा. थोडं पुढं आल्याच्या नंतर बघा इथे पण नकाशा दिलेला आहे, संपूर्ण या राणीच्या बागेचा नकाशा दिलेला आहे. सो फायनली आता आपण आतमध्ये आलेलो. आता पहिला बघू कुठला प्राणी भेटतो आपल्याला. तर आता आपण डायरेक्ट इथे जाणार आहोत आतमध्ये. आणि इथे आतमध्ये एंट्री केल्या गेल्या का भारी आहे. आज मित्रांनो राणीची बाग संपूर्ण खाली दिसते. सो इथे बघा तुम्हाला एक एरो दिलेला आहे या साईडचा, म्हणजे आपल्याला ह्या साईडला जायचंय, या साईडला जायचंय. आणि या साईडला बघा आपल्याला काय काय बघायला भेटतील. हत्ती आहे, सिंह आहे, लांडगा आहे, अस्वल आहे, बिबटे आहे आणि शौचालयाची व्यवस्था पण आहे, पाण्याची व्यवस्था पण आहे, बाल संगोपन कक्ष. चला आता पुढे जाऊया आपण. इथं काय खरं की काय, वाव. भारत हा जगातील एकमेव देश आहे त्यामध्ये वाघ आणि सिंह दोघांचा नैसर्गिक आढळ आहे, असं लिहिलेलं आहे. हे बघा इथे हत्ती होता आणि इथे आता बॅरिकेड लावलेत या ठिकाणी. असेल काय माहिती, तर इकडे बंद केलेलं आहे काय माहिती नाही, इकडनं जागा नसेल कदाचित. बघा इथे समोर आहे ना, इथं तुम्हाला लिहिलेलं आहे बघा, मोठा बॅनर लावला. मी गेल्या वर्षी पण हाच बॅनर दाखवला होता. थांबा मी लवकरच येत आहे, पण कधी येणार, कारण की सिंह हा बॅनर मी 2 वर्षापासून बघतोय आणि अजूनही सिंह आलेला नाहीये. तर आता बघायला बघतो, सिंह तर बघायला भेटणार नाही कदाचित. हत्ती बघू भेटला तर बघायला. चला पुढे जाऊया. आज बघा शांतता भरपूर आहे या ठिकाणी, बॅरिकेड लावलेले आहेत आणि आतमध्ये जायला एंट्री नाही आहे. तर हा हत्तीचा पॅसेज होता आणि इथं सिंह येणार होता, अजून आलेला नाही आहे. सो आता आपण चाललोय पुढे, बघू पुढे कुठला प्राणी भेटतो आपल्याला. आता आपल्याला हत्ती नाही भेटला आणि सिंह पण नाही भेटला, मग आता कुठं काय भेटेल आपल्याला.
आपल्याला फक्त ते आपल्याला सध्या काव्य नाही, आपल्याला फक्त पुतळे बघायला भेटले आतापर्यंत. आपण ते भाग्य तेच दाखवूया. जीवित प्राणी नाही भेटले अजून. आता पुढे पुढे जातोय, बघू. आता इकडे गर्दी जमा झाली आहे, बहुतेक इकडं वाघ पण असू शकतो किंवा अस्वल. मला शक्यतो अस्वलची वाटते. हे बघा, इथे पण काहीतरी येणार आहे लवकरच, बनवून ठेवलेले. ही डिझाईन मी गेल्या वर्षी पण बघितलेली, खूप भारी डिझाईन बनवलेली. बघा, पुरा प्राण्यांची डिझाईन बनवलेली आहे. चला, मी जे बोललेलो तेच मला बघायला भेटते. पहिलं अस्वलच आपल्याला बघायला भेटतोय. तर इथे कमसे कम मला वाटतं 3 का 4 अस्वल आहेत. गेल्या वर्षी 4 होते, आता बघू किती आहेत. ना बघा, मोगली पण इथे. बघा, ॲट मोगली. चला पुढे जाऊया. आहे का अस्वल? झोपले वाटतं, त्यांना वाटतं पावसाळा आहे म्हणून येत नाही. अस्वल 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 कुठे आहे? कुठे 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 कुठे? अस्वल एकही नाहीये. बघा, हा धबधबा इथे चालू आहे. अस्वल आपल्याला कुठे दिसत नाहीये. आहे का नाही? आहे का नाही? आहे का नाही? एक पण नाही. चला पुढे बघूया. चला, फायनली अस्वल तर नाही भेटला, कारण की अस्वल मला वाटते गरमी पण भरपूर आहे. 2-3 दिवसापासून पाऊस जोरात आहे आणि ऊन पण कडक आहे, त्याच्यामुळे आतमध्ये पण गेले असेल. इथं बघा, दगडीचं बांधकाम बघा किती भारी केलेलं आहे ठिकाणी. त्या ठिकाणी डिझाईन केलेली आहे. चला, आपल्याला पुढे जायचं आता. सो बघा, इथे पिंजरा टाईप दिलेलं आहे एकदम. इथे कुठला प्राणी येईल माहिती नाही, लवकरच समजेल आपल्याला, पण भारी गेलेले. चला पुढे जाऊया हळूहळू. आता आपल्याला समोर ज्याची वाट पाहायची होती तो आपल्याला आता दिसणार आहे. इथे आहे वाघ, बिबट्या आणि तरस. समोर बघा, वाघाचा एक फोटो दिलेला आहे आणि टायगर, वाघ. इथे गर्दी झालेली आहे. वाघ पण बघायला भेटेल का नाही माहिती नाही. वाघ आहे का? वाघ आहे, पण आपल्याकडे ना पाठ करून बसलेला आहे. काय बोलतो? लांब आहे? हा, इथे आता समोर. कुठे? इथे इथे वरती. इथे चला. अरे वाह, वाघ बघ किती मोठा आहे, पण जवळ आला तर अजून भारी वाटेल. बघा, पाठ करून बसलेला आहे, एकदम शांत. जागा आहे पण, हा जागा आहे. बघा, मस्त त्याच्या रूम मध्ये बसलेला आहे तो, सावलीमध्ये. या ठिकाणी ऊन पण आलेलं ना. वाघ ऍक्टिव्ह झालेला आहे, उठला तो. आला 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 आला, इकडे देतोय, इकडे देतोय. आला 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 आला. भरपूर मोठा वाघ आहे, एकच वाघ आहे आता सध्या, एकच वाघाला सोडलंय. झाडीमध्ये फिरतोय, गोल राऊंड मारून येलो कदाचित. आला 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 आला, वाघ आला, वाघ आला. अरे तू काहीतरी शोधतोय, जागा शोधतोय बसायला वगैरे. पाण्यात देतोय, पाण्यात देतोय.
हे संपूर्ण पाणी आहे, इथे वाघ आंघोळ करत असतो. आला 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 इथं आला वाघ आला 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 आला. अरे बाप रे, एक नंबर. वाघ 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 आला. वाघ पाण्यात गेलेला आहे. वाघ बघा, वाघ मस्ती करतोय पाण्यामध्ये. हा इथंच थांब, इथंच थांब. वाघ इथं राऊंड मारतो. वाघाला 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 वाघाला. तिकडे वाघ आतमध्ये गेलेले आहे. येतोय वाघ परत आलेला आहे. वाघ परत हे पळत आला, पळत आला. परत गेला. रेसिंग मध्ये वाटतं, रेसिंग मध्ये काहीतरी शिकार करणार आहे. शिकाराच्या ह्याच्यामध्ये वाघ काय कडक भेटला आपल्याला. वाघ खरंच मजा आली ना भाई. वाघ बघितलं तर मजा आली. पण भाई वाघ जवळून वाघ पाहायला भेटला. आणि गेल्या टायमाला आम्हाला भेटला नव्हता, भरपूर वेट करायला लागलेला. पण या टायमाला जरा लवकर भेटला. एकच वाघ होता आणि बहुतेक 2 जी पिल्लं आहेत वाघाची ते आतमध्ये आहेत. त्यांना बहुतेक संध्याकाळी काढतील. हे लोक आलटी पलटी करत असतात. म्हणजे हा जर आतमध्ये गेला तर दुसरे 2 देतील. आणि मजा आली. पब्लिक बघा, पब्लिक पण भरपूर होती वाघ बघायला. बघा वाघ अशीच पोच दिलेली मगाशी पाण्यामध्ये. पण थोडं थांबा आणि विचार करा. मस्त भेटला वाघ बघायला खरंच. आता पुढे बघूया कुठला प्राणी बघायला भेटतो आपल्याला. चला पुढे मला वाटतं बिबट्या बघायला भेटेल. बिबट्या पण भेटलेला तो इथं काम करतो. तो पण बोलला की अस्वलचं बघतो काय की म्हणजे अस्वल बघायला भेटेल. अस्वल नाही बघायला भेटले, पण खरंच वाघ भेटला बघायला. लय भारी वाटलं. एक नंबर फुल ॲक्टिव्ह वाघ होता आणि कंटिन्यू तो चालत होता, कंटिन्यू. तो आता आपण वाघ बघितल्याच्या नंतर आता आपण चाललोय सांबार पानघोडा. आणि चला इथे जायचं आपल्याला आता. तुम्हाला जर भूक बीक लागली असेल तर इथं स्नॅक्सची पण दुकान आहे, स्नॅक्सचं वगैरे. इथं संसाराची व्यवस्था केलेली आहे गर्ल्स बॉईज दोघांसाठी. आणि पुढे आपल्याला जायचं आता. चला मित्रांनो, तर पानघोडा बघायला भेटेल आपल्याला. पानघोडा पानघोडा पाण्यातच असतो कधी पण जास्त वेळ. 2 पानघोडे आहेत, दोघं पण पाण्यातच असतं का. उठला उठला उठला. आला बाहेर आला बाहेर आला बाहेर आला बाहेर आला बाहेर. अगं त्याचे पाय छोटे छोटे.
कावळा बसलाय बघा त्याच्या अंगावर, कावळा. चालला तो घरात, चालला त्याचं कॅबिन आहे तिकडे, तिकडे चाललाय तो. बघा दुसरा पण आला बाहेर, दुसरा पण आला. पहिला गेला, दुसरा पण आला बाहेर. तो त्याच्या घरात गेला आता तिकडे. दुसरा पण यायची बाहेर कोशिश करतोय. या ठिकाणी संपूर्ण पानघोड्याची माहिती दिलेली आहे. पानघोडा वजन बघा 3200 किलोग्राम पर्यंत असू शकते. आता एक आतमध्ये गेलाय, एक पाण्यामध्ये बघा. एक तो पण ऍक्टिव्ह होते, थोडा थोडा बाहेर येण्याची कोशिश करतोय. आम्ही आतमध्ये गेलो बघायला आणि हा इकडे आला बाहेर. आता दोघं पाण्यात आहेत. मगाशी एक आतमध्ये गेला होता इथे आणि आता दुसरा, बहुतेक दुसरा बाहेर येण्याची शक्यता आहे. यांनी ना मोठी डरकाळी दिली पानघोड्याने. तर आम्ही निघतच होतो पुढे. तो बोलतोय की भाई तुम्ही जाऊ नका, तुम्ही जाऊ नका, मी येतो परत बाहेर, थांबा, माझे व्हिडिओ काढा. दोघांची काहीतरी भांडणं झाले वाटतं. तर चला मित्रांनो, आपण पानघोडा पाहिलेला आहे. खूप मस्त पानघोडा आपल्याला बघायला भेटला. संपूर्ण तो त्याच्या रूममध्ये गेला, परत आला बाहेर. आम्ही तिकडं त्या साईडला बघायला गेलो, पण तो तोपर्यंत बाहेर राहून परत पाण्यात गेला. पण एक थोडा शॉट भेटला, मस्त भेटला तो पण शॉट. वाघ भेटला, पानघोडा बघायला भेटला. आता ह्या टायमा इकडे हरण बघायला भेटेल. हरण बहुतेक तिकडे कोपऱ्यात असते. इकडे पण बंद केलेलं आहे वाटतं. हरण नाही दिसत. चला आता पुढे जाऊया. इथे पण काय नाही. त्या ठिकाणी हरण भेटते आपल्याला बघायला, हरण. चला पुढे जाऊया. तर बघा इथं पण आहे पानघोडा. इथे 2-2 पानघोडे आहेत. ह्या पानघोडे मला त्या पानघोड्यापेक्षा जरा मोठे वाटतात आहे. बघ ना, है ना, हे जरा साईजने मोठे वाटतात. बघ ना. आणि यांचं ते हे पण जो आहे ना पॅसेज पाण्याचा, तो पण जरा मोठा आहे. त्यांना तिकडे रूम दिलाय बघा त्या साईडला. तर हा दोघं काय आता 5 मिनिटं आम्ही वेट करतोय. हे दोघं काय बाहेर येत नाहीये. आला 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 आला. चला पुढे जाऊया. सो मित्रांनो, 4 पानघोडे, 4 आपल्याला इथं 2 बघायला भेटले. हे दोन्ही पाण्यात होते. तिकडे दोघं ऍक्टिव्ह होते. एक बघायला भेटला आपल्याला. आता इथे आपल्याला बघायला भेटतं माकड, मंकी. चला पुढे जाऊया. माकड आहेत. काहीतरी खातोय आहे ना, काहीतरी खातोय वाटतं. कोणत्याही प्राण्याला त्रास दिला तर इकडे तुम्हाला 2000 फाईन आहे. बसलेला आहे आणि एक खाली आहे. 2 जण आहेत खाली. सामाजिक आणि खोडकर. माकड बसलाय बघा इकडे, कसं झाडावर आराम करतोय.
माकडाचा पिल्लू आहे. मित्रांनो आता माकड पण बघितलेलं आपण. आता आपण चाललोय दुसरीकडे. आपल्याला पानघोडा बघायला भेटला, वाघ बघायला भेटला आणि माकडं बघायला भेटली. तर आता बघू पुढे अजून काय काय बघायला भेटते. ऍक्टिव्ह प्राणी आहे ना, दुपारच्या वेळी ऍक्टिव्ह नसतात एवढे. तर बघू आता कुठला कुठला प्राणी ऍक्टिव्ह आहे. आणि आता वाजले 12:30. 12:30 पर्यंत आपल्याला 3 प्राणी बघायला भेटले. सो चला आता पुढे जाऊया. हे संपूर्ण पॅसेज आपण आता बघितलेलं. आता इकडनं आपण चाललोय पुढे. चला. इकडे आहे बाराशिंगा त्याच्यामध्ये मी आणि ह्याच्यामध्ये आता बघू कुठं भेटतो आपल्याला. 1 मिनिट. कांकर पण इकडे बघा. तिकडे सगळे बसलेले आहेत प्राणी. बकरी हे सर्व बसलेले आहेत. दुपारची वेळ असल्यामुळे हे लोक आता आराम करतात. हे ऍक्टिव्ह नाही राहतात जरा पण. आणि ऊन पण भरपूर आहे. तिथे तुम्हाला दिसतोय धबधबा, राणीच्या बागेतला धबधबा. चितळ पण आहे इथं, चितळ. तर इथे गर्दी जमा झालेली आहे. इथे बघूया काय आहे. इथे भरपूर जवळ आहेत. बसलेत, आराम करतात. बघा कसे रेस्ट करतात इकडे. कांकर, हरण, चित्तळ. वाव. आपण मगाशी लांबून बघत होतो, आता जवळून बघतोय. पुढे आपण चाललोय. इथे पेंग्विन आहे, पक्ष्यांचे नवन, कासव आहे, फुलपाखरू आहे, पान पक्षी आहे. चला पुढे बघू मित्रांनो. आपण इकडून फिरून आलेलो आणि आता इथे पेंग्विनचा रस्ता आहे. आपल्याला ह्या साईडला जायचंय. ह्या साईडला बघू आता काय भेटतं आपल्याला बघायला. शांत आणि पक्ष्यांचा आवाज. आभाळ भरले बघा इकडे. पक्ष्यांचा आवाज. वाव. इथे आपले एक स्टॅच्यू ठेवलेला आहे. इकडे बघा, इथं पण एक स्टॅच्यू ठेवलेला आहे. तर आता पुढे आतमध्ये जाऊया आपण. आतमध्ये काय इकडे बघायला. बायोम म्हणजे काय, महाराष्ट्रातील कोणती बायोम 2 क्षेत्र आढळतात. इथे सर्व आपलं वाळवंट क्षेत्रातली झाडे विडे सर्व इकडे ह्या अशा ठिकाणी. चला मग पुढे पुढे जाऊया आपण. पक्ष्यांचा आवाज बघा किती भरपूर आहे. बघा इथं फणसाचं झाड आहे. वटवाघूळ बघा हे लटकले. वटवाघूळ आम्हाला दाखवतो. आम्हाला दाखवतो तुम्हाला. वटवाघूळ बघा कसं लटकलेलं आहे. संपूर्ण तुम्हाला काळं काळं दिसतंय ना, हे संपूर्ण वटवाघूळ आहेत. आणि इथे बघा फणस पण आहे. 2 फणस दिसले आपल्याला. इथे पण निसर्गाची खूप भारी भारी झाड आहेत. निसर्गामध्ये बघा. इथं गोगलगाय त्या ठिकाणी.
काय भारी वाटतं ना, माहोल एकदम भारी आहे. चला आता आपण बाहेर निघतोय. आता पुढे बघूया काय आहे बघायला. इथे तुम्ही बघू शकता राणीच्या बागेत इथे सगळी लहान लहान पोरं खेळतात आहे. आणि इथे सर्व खेळण्याचं पण दिलेलं आहे, म्हणजे एक गार्डन दिलेलं आहे. घसरगुंडी लहानपणाची आपल्या आठवणी आहे बघा. इथे वजन काटा, इकडे घसरगुंडी, तिकडे झोकाळा, त्या ठिकाणी हे संपूर्ण इथे दिलेलं आहे. वेलकम टू मुंबई झू. राणीच्या बागेत आपलं स्वागत आहे. चला हा सेल्फी पॉईंट आहे, इकडे बघूया आपण. पब्लिक जमा झालेली आहे, इकडे बघूया काय. इकडे कोल्हा आहे, कोल्हा. कोल्हा बसलेला आहे. कोल्हा दिसतो का तुम्हाला? आता दिसतोय बघा, मस्त पैकी झाडामध्ये बसले बघा कसं. एक आपण जाऊया बिबट्या बघायला. इथे बघा तरस बिबट्या पण आहे बघा. असा वरती चढण आहे थोडा. ह्या साईडला आपल्याला तरस बघायला भेटेल आणि ह्या साईडला आपल्याला बिबट्या बघायला भेटेल. चला, झाडावरच बिबट्या दिसतोय बघा. हा बिबट्या तर दिसला, तिकडे तरस दिसतोय का बघू. हा एक तरस दिसलाय, आराम करतोय. जेव्हा पण येतो तेव्हा ह्याच खोलीत बसलेला असतो. अजून एक आहे, कारण की लास्ट टाइम आलो तेव्हा 2 भेटलेले मला. तरस तरस सावलीमध्ये. बघा 2 आहेत. एक आहे ना इथे बसलाय आणि एक आतमध्ये. 2 बिबट्या आहेत, दोन्ही आराम करतात. 2 बिबट्या आहेत इथे आणि दोघं झोपलेले आहेत. आणि दुपारचे 1 वाजलाय. आणि बघा ऊन बघा, तुम्ही बघू शकता ऊन किती कडक आहे. आम्हाला इथे घाम फुटलाय, मग ते पण गरमीमध्ये पूर्ण रेस्ट करतात आहे. सो बघा दोघं पण झोपलेले आहेत. आणि मी आता तुम्हाला दाखवलं 2 बिबटे आहेत. दोन्ही बिबटे इथं बाहेर आहेत. आपल्याला तरस पण भेटला बघा. ही तरस पण तिकडे आतमध्ये होता रूममध्ये. गरम तो भरपूर होतोय गरम. आता काहीच खाल्लं नाही, एनर्जी पूर्ण डाऊन झालेली आहे आमची. बघूया कधी ॲक्टिव्ह होतं. थोडं 5-10 मिनटं थांबतो, ॲक्टिव्ह झाले तर मग आपण घेऊयाची. चला, मी तरस आणि बिबट्या पाहिला. तर तरस पण आतमध्ये होता, म्हणजे ते आता दुपारची वेळ असल्यामुळे ते लोक पण आता थोडा आराम करतात. जास्त ॲक्टिव्ह नसतात दुपारच्या वेळी. आणि दोघं पण बिबट्या झोपलेले. सो असं वाटत तर नव्हतं उठतील करून, कारण की आता कुठले प्राणी जास्त दुपारच्या वेळी ॲक्टिव्ह नसतात. सो चला आता बघूया पुढे काय भेटतंय आपल्याला. राणीच्या बागेत भेटला डॉगेश भाई. आम्हाला बघून पळतोय. डॉगेश भाई यार, अरे भाग रे, गेला तो त्याच्या पिंजऱ्यात. आता आम्ही आलोय पक्ष्यांचे नंदनवन या ठिकाणी. हे बघा, आता इकडनं आपल्याला आतमध्ये जायचंय. चला आतमध्ये जाऊया. पक्ष्यांचे नंदनवन. आमच्याकडेच बघतोय.
इथं तुम्ही बघू शकता कॉकटेल आणि मोर, भारतीय मोर. एकदम चांगले कॉकटेल. त्या पोपटाचा कलर जरा वेगळाच वाटतोय ना. बघा इथं फुलपाखरू आहे. एक अँटिना तुटलाय त्याचा. तर मित्रांनो थोडं पुढं पुढं चालत आल्याच्या नंतर आता आपण चाललोय पान पक्षी बघण्यासाठी. बघा पान पक्षी. तर चला आता आपण थोडं पुढं पुढं चालत राहूया. पान पक्षी पण खरंच खूप मोठे मोठे पान पक्षी बघायला भेटतात, बर्ड्स वगैरे. आणि बघा इकडं वरती चालायसाठी खूप मस्त बघा लाकडं इकडं लावलेले आहे बघा. अशी लाकडं वगैरे लावून एक वरती चढण केलेली आहे. आणि इथं बघा गाडीचा गेट आहे. मस्त बसलाय मोठा बघा, शांत अवस्थेत बसलाय बघा उन्हामध्ये. बघा पंख खोलली आहेत त्यांनी. कशी पोच देते बघा. राजा पोच. राजा पोच आणि सर्वांना बघतोय खाली. असं वाटतं उडायच्या तयारीत आहे. कोण ओरडतोय? काय तुझ्या डोक्यावर आहे? बघा खाली भरपूर आहेत. बसलेला पण आहे. मित्रांनो पान पक्षी म्हणून आपण पाहिलेले आहेत. खूप सुंदर होते पान पक्षी आणि मोठे मोठे होते. आणि बगळे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पान पक्षी होते इथे आणि तुम्ही पाहिले असतील. आता चला या गाडीतनं आपण बाहेर निघूया. इकडे बघा तुम्ही कासव पाहू शकता. तिकडे एक तिकडे 5 6 7 8 9 नाही. राणीच्या गावात नाही तिथे नाही. हॅलो हा बोला. नाही ते निघालो घरात नाही पटकन. कसला फास्टर या. हे बघा मित्रांनो आता आपण पाहिले कासव. इथे कासवांचं सर्व
चित्र दिलेलं आहे आणि बघा मोठे मोठे कासव लावलेले आहेत. तर बघा इथं फरक जाणून घ्या. पान कासव आणि जमिनीवरती कासव. इकडे जमिनीवरचे कासव आहेत. आता हे कुठे आहेत आपल्याला बघायला लागतील. चला मित्रांनो, आता आपण कासव पाहिलेले आहेत. जमिनीवरचे कासव, पान कासव भेटले आपल्याला, जमिनीवरचे कासव भेटले नाही. आता आपण आले मगर पाहण्यासाठी. समोर तुम्ही बघताय सुसर ही आहे. मगरीमधलाच एक जात आहे. लांब चोचवाली असते, तिला सुसर बोलतात. ही आपण गेल्या वर्षी पण पाहिली होती. आणि तुम्हाला मगर दाखवतो आता मी. लांब चोचवाली, तिला सुसर बोलतात. हा जो जबडा आहे ना मोठा, हिला मगर बोलतात. हिचा जबडा लय मोठा असतो तोंडाचा. तर खाली होता. हां, तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहताय ती मगर आहे. मगरमधला एक भागच आहे. तिला सुसर बोलतात. जी लांब चोचवाली असते तिला सुसर बोलतात. आणि मगाशी तुम्हाला बाहेर मी सांगितलं, जिचं तोंड असं मोठं असतं तिला मगर बोलतात. म्हणजे मगरीचाच एक प्रकार आहे हा. तर तुम्ही बघा 2 आहेत इकडे आणि त्या साईडला 1 आहे. मित्रांनो, आपण त्या साईडला होतो. आता आपण ह्या साईडला आलो आहे. इकडे पण तुम्हाला एक मगर दिसते बघा. तुम्हाला जरा झूम करून दाखवतो. बघा ही इथं आहे मगर ती. बाकी इथं कुठे दिसत नाही आहे. म्हणजे टोटल आपण 3 मगरी पाहिल्या. तर मित्रांनो, आता आम्ही वरनं भरपूर वेळ वेट केला. मगरी ॲक्टिव्ह झाली नाही. आता आपण खाली जाऊन बघूया. सो चला आता खाली जाऊया. इथून खाली जायचा रस्ता आहे. खाली पण भारी आहे. ही खरी मगर आहे. ही खरी मगर. आपण जी पाहतोय मगाशी पाहिली ती सुसर होती. सुसर लांब चोचेवाली. बघा ही सुसर, ही मगर, ही सुसर. आमचं परत काढायची इथे धबधबा. गेल्या वर्षी आपण इकडेच बघितलेली सुसर खाली आलेली पूर्ण. आणि इकडनं मस्तच व्ह्यू दिसत होता. बघा मासा, छोटी छोटी मासे पण आहेत. छोटे छोटे मासे आहेत. हे बघा मगर. 2 मगरी आहेत. एक इकडे आहे, एक इकडे आहे. खाली येण्याचा वेट करतोय की जेणेकरून तुम्हाला चांगला कंटेंट म्हणजे तुम्हाला द्यावं. पण ते येतच नाही आहे. चला आता पुढे जाऊया. चला मित्रांनो, मगर तर काही भरपूर वेट केला. मगर काय आली की नाही. आणि चला आता आपण दुसरं बघूया काय बघायला भेटते. तर साप अजगर पण बघायचे. ते कुठे बघायला भेटत आहे ते पण बघूया आपण. आणि चला आता पुन्हा एकदा एक राऊंड मारूया आपण दुपारच्या वेळी. आता भरपूर म्हणजे दुपारच्या वेळी ते लोक ॲक्टिव्ह नसतात जास्त. मगाचपासून बोलतो तुम्हाला की ॲक्टिव्ह नसतात जास्त. चला आता कुठे जायचं आता. साप कुठे आहे. साप अजगर मला वाटतं इकडेच असेल, कासवच्या इकडे. कासवची ते नव्हते ना, गेल्या वेळेला तिथेच होते. चला पुढे. हाँ तो डॉगेश भाई अपने को भाग के निकल जाएगा. पुढच्या सगळ्यांनी बघितलं. हाँ डॉगेश भाई आता बघा डॉगेश भाईला घेतो. डॉगेश भाऊला घेतो. आम्ही जसं केलं ना ते फक्त पळायला. अरे आम्ही बघितलं तसं पळून गेला बघा.
पळून गेला. त्याला माहिती आहे भाई डॉगेज भावी आपण. आता इथे साप नाही आहे, हत्ती नाही आहे सध्या. आता सिंह तर सिंह तर नाहीच आहे. 2 वर्षापासून ऐकतोय की येणार आहे. मी 2021 हा बोर्ड लावून ठेवलाय तसाच. अजून किती वर्ष बघायचं, फक्त बोर्डच बघणार आहे की सिंह बघायला भेटणार आहे काय माहिती. मी माझ्या चॅनलवर बोलले, आता गणेशच्या चॅनलवर पण बोलतो. हा सिंह नाही आणायचं असेल तर बोला, आम्ही कुणाल पाटील कडून सिंह आणू. हा आम्ही पीओपीचे सिंह आणू, आम्ही फायबरचे सिंह आणू. फायबरचे सिंह आणू. चला आता बघूया बिबट्या आपल्याला भेटतोय की अस्वल भेटतोय बघूया. तर मित्रांनो आम्ही अस्वलच्या इथं आलेलो. अस्वल भरपूर लांब होता. अस्वल बघायला भेटला, भरपूर पब्लिक पण आलेली त्याला बघायला परत. पण शेवटी तो लांबच होता आणि आता काय जास्त वेळ थांबू पण नाही शकत, कारण की तिकडे थोडासा वेट केला, बोललो जवळ येईल. ॲक्टिव्ह मूडमध्ये होता तो, पण थोडा वेळ थांबलो आम्ही तिकडे पण नाही भेटला. परत जाऊन जा. आता आपण चाललो आहे परत तरस बघायला. तरस आणि बिबट्या आपण मगाशी पाहिला नव्हता, झोपलेले. आता बघूया जागे झालेत काय. आता त्यांचा जेवणाचा आणि चाय पियाचा टाईम झाला. आमचं झालंय. हां आम्ही तर उपाशी राहिलो, पण तुमच्यासाठी आम्ही त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला इथं काय, इथं तरच वाटतं आम्ही. मित्रांनो तरस आपण झोपलेलाच आहे, शेपटी हलवतोय. मगाशी त्या घरात होता, आता इकडे आला तो. तर तिकडे गेला आणि दिसत पण आहे, भरपूर लांब येतो. आता बिबट्या बघूया. बघा दोघं बाजूबाजूला झोपलेत. मगाशी एक इकडं झोपलेला आणि एक तिकडं झोपलेला. आता बाजूबाजूला झोपलेत बघा जोडीने. ते अजून झोपाच काढतात. ते ॲक्टिव्ह पण नाही, दुपारची वेळ. 2 दिसतात ते बघा, 1 आणि 2. मित्रांनो एक 10 मिनटं थांबलो आम्ही, पण ते असं वाटत नाही ॲक्टिव्ह मूडमध्ये. आणि बोललो थांबून पण आता मतलब नाही, कारण की आम्ही सकाळी आलेलो 10 वाजता. आता वाजले 3. भरपूर वेळ थांबलो. बोललो 2दा राऊंड मारला इकडे, तरी पण ॲक्टिव्ह मोडमध्ये बिबट्या दिसला नाही आहे ना. पूर्णच ऍक्टिव्ह नव्हते आज. हां ॲक्टिव्ह फक्त आम्हाला वाघ दिसला सकाळी, एकदम भारी शॉट भेटला. आणि आता पानघेवडा बोलतो तो पण नाही. आता वाघ पण नाही. ते पण गर्दी झाली तिथे. बघा वाघ बघायला गर्दी बघा किती झालेली आहे. आणि आता तो पण नाही आहे. तर नशीब बघा काळा कावळा. काळा कावळा बघला, काळा कावळा म्हणजे पूर्ण काळा. चला सफेद कावळा तरी दिसायला होत. चला आता बाहेर निघूया, ब्लॉग एंड करूया. बघा मित्रांनो थोडं पुढं आल्याच्या नंतर बघा इथे आपले जिजाऊ साहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज बालपणीचे, आणि इथे मस्त मूर्ती आहे. थोडा पुढे जाऊया आपण आता. बघा मशरूम आहे, बघा मशरूम, आणि वरती माकडं आहेत. मोबाईल दिले ना. तर मित्रांनो आता आम्ही एक्झिटच करत होतो. तेवढंच आहे ना, योगेशला इकडे बॅनर आपला बोर्ड दिसला पेंग्विनचा, आणि तेव्हा लक्षात आलं अरे आपला पेंग्विनचं राहिलं आहे करायचं. तर आता आम्ही चाललो आहे पेंग्विनच्या इथे. जस्ट ऑलरेडी सर्व झालेलं आहे बघून, आणि काय काय प्राणी ॲक्टिव्ह नव्हते. तर भरपूर वेळ तिकडं आम्ही वेट केला, तर तिथे थांबून काय अर्थ पण नव्हता. सो आता आपण पेंग्विन बघायला जाऊया. आणि वरती असे पक्षी ओरडत असतात. तर चला
फायनली मित्रांनो पेंग्विनच्या इथं आलेलो आहे आणि गर्दी तुम्ही बघू शकता. पब्लिक बघा भरपूर आहे. सो हेमलोट पेंग्विन कक्ष. चला आतमध्ये जाऊया आता. एवढी मोठी बिल्डिंग आहे पेंग्विनसाठी आणि आता आतमध्ये एंट्री करतो आपण. पेंग्विन पाहण्यासाठी लाईन बघा किती लागलेली आहे. तो मासा टाकला, मासा खातो. फायनली बाहेर आलेलं आपण आता पेंग्विन पाहिलेलं आहे. पेंग्विनच राहिला होता आपला. आता इकडनं आता आपण बाहेर जाऊया. आता एक स्नॅक्स फूडची व्यवस्था आहे. म्हणजे स्नॅक्स वगैरे आहे, ज्याला खायचं असेल तर खाऊ शकता. आणि त्याला बाहेर जाऊया आता. चला फायनली आता आपण एक्झिट करतोय, बाहेर पडतोय. तर चला आता आपण बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला सर्व प्राणी जे बघायला भेटलेत, म्हणजे काही ॲक्टिव्ह होते, काही ॲक्टिव्ह नव्हते. जसं की वाघ आणि हत्ती तर नव्हताच. हत्तीचं जे पॅसेज पूर्ण बॅरिकेडनी बंद केलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला पानघोडा बघायला भेटला, माकडं बघायला भेटली. त्यानंतर आपण पानपक्षी वगैरे सगळं बघितलं. मगर पाहिली. मगर पण 20-25 मिनटं तर मगरीच्या इथंच थांबलो आम्ही लोक. पण मगरी पण काय जास्त ॲक्टिव्ह नव्हत्या. जेवढं पण बघायला भेटलं. आता हालत भरपूर खराब झालेली आहे. पहिलं घरी जाऊन जेवूया मस्तपैकी. पाण्याची आता गरज आहे भरपूर, कारण आता दुपारच्या वेळी ऊन पण भरपूर आहे. 2-3 दिवसाच्या पावसाने पूर्ण वाट लावून टाकलेली आहे. अवकाळी एवढं गरम झालेलं आहे. आता घरी जातो मस्तपैकी, जेवतो विवतो. आता काय पोटात काय आहे ना अन्न पाणी. सो हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा कसा वाटला. आणि बस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की कमेंट करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. टेक केअर.